मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स आणि एकदम इम्पॉर्टंट डेरिवेशन केलं होतं की जे होतं एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. आता चॅप्टरमधला लास्ट टॉपिक बाकी आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, याच्यावर मोठा प्रश्न येतो. डिराइव द इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर किंवा डिराइव द ट्रान्सफॉर्मर रेशो. ठीक आहे, तर एक पॉईंट वाईज घेऊ आपण. डेफिनेशन, डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग त्याप्रमाणे. तर पहिले डेफिनेशन सांगतो. सिंपल डेफिनेशन आहे. इट इज अ डिव्हाइस used for changing voltage of AC. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. From low value to high value and vice versa. सोप्या भाषेत आपल्या घरात जो सप्लाय येतो AC सप्लाय, ठीक आहे, AC करंट, जे AC व्होल्टेज आपल्या घरात येतं त्याची व्हॅल्यू आपल्याला कमी करायची असेल किंवा जास्त करायची असेल. सोप्या भाषेत AC व्होल्टेजला कमी करण्यासाठी, जास्त असेल तर कमी करण्यासाठी किंवा कमी असेल तर जास्त करण्यासाठी, व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? ट्रान्सफॉर्मरची. पुढे जाऊन तुम्हाला समजेल की आपल्याकडे आपल्याला करंटसुद्धा चेंज करता येऊ शकतो. कमी करंट असेल जास्त करता येईल, जास्त असेल कमी करता येईल. ठीक आहे, डेफिनेशन बघून घ्या. इट इज अ डिव्हाइस यूज फॉर चेंजिंग व्होल्टेज ऑफ AC. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, की जो बदलत असतो. त्या व्होल्टेजला आपल्याला चेंज करायचं असेल फ्रॉम लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू किंवा वाईस वर्सा. हाय असेल लो करता येईल, लो असेल हाय करता येईल. ठीक, दोन्ही करता येईल. सगळ्यात मेन वाक्य हे आहे, त्याच्यात एक स्टार करून एक वाक्य दिलेलं आहे पुस्तकात पण आहे. म्युच्युअल इंडक्टन्स का आपण जे बघितलं, म्युच्युअल इंडक्टन्स इज द बेसिस. बेसिस म्हणजे त्याचा पाया, त्याचा त्याच्या पाठीमागची बेसिक गोष्ट, बेसिक प्रिन्सिपल हे. म्युच्युअल इंडक्टन्स इज द बेसिस ऑफ ऑल टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, सगळे ट्रान्सफॉर्मर एकाच गोष्टीवर काम करतात, म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे याच्यात दोन कॉईल असतील, एका कॉईलला आपण प्रायमरी म्हणणार, दुसऱ्या कॉईलला आपण काय म्हणणार? सेकंडरी. ठीक आहे, प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज झाला की त्याच्यामुळे सेकंडरी कॉईलमध्ये EMF इंड्यूस होईल. तर ते आपण बघणार आहे. तर डेफिनेशन बघून घ्या. इट इज अ डिव्हाइस यूज फॉर चेंजिंग द व्होल्टेज ऑफ AC. DCचं इथं काही काम नाही, जो बदलतच नाही त्याचा इथं काही संबंधच नाही. ACचं व्होल्टेज तुम्हाला लो व्हॅल्यूवरून हाय व्हॅल्यूला चेंज करायचं आहे. उलटं करायचं असेल हायवरून लो तरी पण वापरता येईल. म्युच्युअल इंडक्टन्स हे त्याच्या मागचं सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, आता काढतो याची डायग्राम. ओके, डायग्राम एकदम सिंपल आहे. एक रेक्टँग्युलर बॉक्स काढून घ्यायचा. ठीक आहे, आणि त्याच्यावर आपल्याला दाखवायची आहे वाइंडिंग किंवा कॉईल. ही आहे प्रायमरी कॉईल आणि इकडे असेल सेकंडरी कॉईल. प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल.
हे जे आहे रेक्टँग्युलर त्याला म्हणतात कोअर. कोअर, आयरन कोअर किंवा मग कोअर न दिलं झालं म्हणजे सोप्या भाषेत काय असतं, एक रेक्टँग्युलर अशा फ्रेमच्या आकाराच्या पट्ट्या असतात, बंच असतो त्यांचा एक पूर्ण गठ्ठा, त्याला कोअर. कोअर म्हणजे ज्याच्यावरती कॉईल गुंडाळली जाते त्याला कोअर म्हणतात, वाउंड केली जाते. ठीक आहे. आणि ह्या दोघे इन्सुलेटेड असतात, म्हणजे ह्या कॉईलमधला आणि ह्या कॉईलचा डायरेक्ट काही टच नाही होत, डायरेक्ट काही कॉन्टॅक्ट नाही होत. ठीक आहे. आणि वायरसुद्धा इन्सुलेटेड वायर असते, म्हणजे डायरेक्ट याचा करंट त्याच्या करंटला काही टच करणार नाही. ठीक आहे. तर एकदम सिम्पल डायग्राम. कन्स्ट्रक्शन बघा काय. कन्स्ट्रक्शन in a transformer, there are two coils, primary and secondary. Primary and secondary. Both are insulated from each other. Insulated. एकमेकाला डायरेक्ट टच नाही करते पण. ठीक आहे. बोथ आर insulated from each other. And wound म्हणजे त्या गुंडाळलेल्या कशावर, wound on a soft iron core. Soft iron core. ठीक आहे. ओके. प्रायमरी आणि सेकंडरी कॉईलला अजून नाव वापरले जातात, त्यांना म्हणतात इनपुट कॉईल आणि आउटपुट कॉईल. प्रायमरी अँड सेकंडरी coils are also called as input and output coils. ठीक आहे. म्हणजे इनपुट सप्लाय याला जोडलं जातो आणि आउटपुट सेकंडरीला घेतलं जातं. या दोन टोकांमध्ये आउटपुट, या दोन टोकांमध्ये इनपुट. बस एवढंच तर आहे कन्स्ट्रक्शन. दोन कॉईल आहेत, प्रायमरी सेकंडरी किंवा इनपुट आउटपुट काही नाव द्या. कोअरवरती गुंडाळलेलं आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. कन्स्ट्रक्शन एकदम सिम्पल. नेक्स्ट पार्ट. डायग्राम एकदा परत काढून गेला, आता पुसतोय. डायग्राम झालं, कन्स्ट्रक्शन झालं, डेफिनेशन झालं. आता सगळ्यात मेन पार्ट, वर्किंग प्रिन्सिपल. सगळ्यात मेन पार्ट हाच, यालाच मेन मार्क्स आहेत. वर्किंग प्रिन्सिपलमध्ये आपल्याला काय द्यायचं बघा. आपण सगळ्यात पहिले घडतं काय मी तुम्हाला आधी सांगून देतो. ती जी ट्रान्सफॉर्मरमध्ये नक्की घडतं काय. म्युच्युअल इंडक्टन्स बघितलेलं आहे आपण. दोन कॉईल आहेत आपल्याकडे. ठीक आहे. रफली फारच खराब डायग्राम नाही का. ही आहे इनपुट कॉईल, ही आहे आउटपुट कॉईल. आपण इनपुटला AC सप्लाय देतो, AC करंट किंवा AC व्होल्टेज त्याला जोडून देतो. ACचा अर्थ माहिती तुम्हाला, अल्टरनेटिंग करंट जे बदलत असतो. ग्राफ असतो की नाही ACचा. सायनोसायडली म्हणजे साइन वेव्ह सारखा तो चेंज होत असतो. म्हणजे सोप्या भाषेत वाढतो, झिरो होतं, कमी होतं. म्हणजे बदलणारा करंट आपण इनपुटला जोडतो. म्हणजे जर प्रायमरी कॉईलमधनं वाहणारा करंट बदलतोय तर त्याच्यामुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्डसुद्धा कमी जास्त होईल. मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स दोन्ही कॉईलमधून जातात, नुसतं सेकंडरीच नाही, प्रायमरीमधून पण, त्याच्या स्वतःमधून पण खाला पण सेल्फ इंडक्टन्स पण पाहिलं. तर प्रायमरीला जोडलेला करंट AC असल्यामुळे, बदलत असल्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी दोघंही कॉईल्समधनं जे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स जातात, ज्याला फ्लक्स आपण म्हणतो, ते चेंज होतील.
त्याच्यामुळे प्रायमरीमध्ये पण आणि सेकंडरीमध्ये पण EMF इंड्यूस होणार. ठीक आहे, बस. मग तो जो काही EMF इंड्यूस होईल तेच आपल्यासाठी सेकंडरीला मिळालेलं व्होल्टेज आहे. याचं काय करायचं ते बघू. लक्षात म्युच्युअल इंडक्टन्सचा प्रिन्सिपल लक्षात ठेवा. एका कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळे त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते स्ट्रॉंग होतं, वीक होतं, कमी जास्त होतं. त्याच्या ज्या लाईन्स शेजारी ठेवलेल्या कॉईलमधून जात आहे त्या पण कमी जास्त होतील, म्हणजे फ्लक्स चेंज होते. फ्लक्स चेंज झाले की त्यात काय निर्माण होईल? इंड्युस्ड EMF. तो पण इकडे जर AC जोडला आहे तिकडे पण ACच तयार होतो, हे लक्षात ठेवा. ओके. वर्किंग when AC voltage is applied to primary coil, okay, the current through the coil current changes sinusoidally, म्हणजे like a sine wave. करंट चेंज झालं प्रायमरीला जोडलेला. ठीक आहे. सो there is similar changes. There are it produces similar changes. तसे चेंजेस कशा तयार होतील? Similar changes in the magnetic flux. सगळ्यात मेन गोष्ट linked with both the coils. त्या स्वतः प्रायमरी मधनं पण जाणार आहे, शेजारी ठेवलेला सेकंडरी मध्ये पण लिंक. कोणाची जमन कोणासोबत कोणातून जाणार आहे. लिंक म्हणजे फ्लक्स पासिंग थ्रू म्हणजे आपण लिंक विथ both the coils. प्रायमरीला जोडला AC, तो चेंज होतं, म्हणजे असं आता कॉईलमधनं करंट होतं तेव्हा कॉईल मॅग्नेटिक डायपोल बनते, फील्ड तयार करते. फील्ड कमी जास्त त्या फील्ड कमी जास्त झाल्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी दोघांमधनं जाणारे मॅग्नेटिक फ्लक्स बदलले म्हणजे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ EMF इंड्यूस्ड होईल. ओके. सो हेन्स EMF is induced in each coil. दोघंही प्रत्येक कॉईलमध्ये काय होणार? EMF इंड्यूस होणार, आणि तो किती होणार तेच आपल्याला पाहिजे. सुरुवात करतो सगळ्यात पहिले. एक गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला, आपण फॅरेडेचा लॉ शिकलेलो, E = -dφ/dt. इंड्यूस्ड EMF किती असतो? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इतका असतो, मायनसचं साईन असतं. पण जर आपल्याकडे एक हे सिंगल क्लोज सर्किटसाठी सिंगल क्लोज लूप, पण जर आपल्याकडे कॉईल असेल तिचे n नंबर ऑफ टर्न्स आहेत, कॉईल ही आपण अशी पण काढतो, कॉईल असेल जिच्यात एकापेक्षा जास्त वेळेस टर्न असतात, अनेक लूप असतात, तेव्हा आपण फॉर्म्युलात काय चेंज करतो? n टाइम्स ऑफ dφ/dt. यू शुड नो द नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. ठीक आहे. तर लिहून घेतो काय काय फॅक्टर्स आपल्याला लागतात. लेट phi flux linked per turn at an instant of time. एका कुठल्या तरी मोमेंटला जेव्हा आपण रीडिंग घेतलं त्यावेळेला आपल्याला असं दिसलं की प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, पर टर्न एका टर्नमधनं जाणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईनची संख्या म्हणजे फ्लक्स लिंक्ड
पर टर्न, एका टर्नमधनं जाणाऱ्या लाईन्स ते किती आहे? 5. हे तुम्हाला कळलं असेल की जितके टर्न्स त्या कॉईलमध्ये असेल त्याच्याने याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय. ओके. फ्लक्स लिंक पर टर्न ॲट अन इन्स्टंट, दोन्ही कॉईलसाठी. फ्लक्स लिंक पर टर्न ॲट अन इन्स्टंट फॉर बोथ द कॉइल्स. फ्लक्स लिंक पर टर्न ॲट अन इन्स्टंट फॉर बोथ द कॉइल्स. ठीक आहे. NS number of turns in the secondary coil. Number of turns in secondary coil. Same. NP number of turns in primary coil. ठीक आहे. मग आता जर एका टर्नमधनं किती फ्लक्स जात आहे? 5. टोटल टर्न्स, टोटल फ्लक्स थ्रू म्हणून नाही तर लिंक्ड विथ द म्हणून. टोटल फ्लक्स थ्रू द लिंक्ड सांगू ना, अनेकदा लिंक्ड शब्द वापरला. टोटल फ्लक्स लिंक्ड, नीट आहे का? टोटल फ्लक्स लिंक्ड विथ प्रायमरी कॉइल. प्रायमरीमधून जाणारे टोटल फ्लक्स तर आपण म्हणू फाय पी. ते किती असतील? एका टर्नमधून जात आहेत 5 आणि प्रायमरीमध्ये टर्न आहेत NP. ओके. एका टर्नमधून किती लाईन्स जात आहे? 5. जे फ्लक्स आहेत एका टर्नसाठी 5 आणि प्रायमरी टर्न टोटल टर्न आहेत NP. प्रायमरीमधून जाणारे टोटल फ्लक्स झाले NP × 5. ठीक आहे. 5 ही व्हॅल्यू एका टर्नसाठीचं फ्लक्स सांगते दोघांचं, म्हणजे प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, कुठली पण कॉईल घ्या, एका टर्नमधून जाणारे फ्लक्स आहेत 5. इथं आपण ईच कॉईल म्हणा होता, ईच कॉईल. ठीक आहे. सिमिलरली टोटल फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी. 5S किती येतील? सेकंडरीमध्ये किती टर्न आहेत? NS. एका टर्नमधून किती लाईन जातात? 5. एवढंच काढलं आपण, बाकी फक्त थिअरी आहे, बघून हे पुसावं लागणार आहे. वर्किंगमध्ये आपण लिहिलं आहे की आपण प्रायमरी कॉईलला, जी आपली इनपुट कॉईल आहे, तिला जोडला AC. त्याच्यामुळे करंट त्या कॉईलमधला चेंज होतं, कारण ACचं नावाचं अल्टरनेटिव्ह. त्याच्यामुळे करंट चेंज झाल्यामुळे काय चेंज होत आहे? फ्लक्स बदलत आहे, फील्ड बदलत आहे आणि त्याचा परिणाम दोघंही कॉईलवर होतो. म्हणजे दोघंही कॉईलमध्ये फॅराडेच्या नियमाप्रमाणे इंड्यूस्ड EMF तयार होणार. आता आपण मॅथमॅटिकल सुरुवात केली. पहिले सांगून दिलं की एक प्रायमरी घ्या नाही तर सेकंडरी घ्या, एका टर्नमधून जाणारे फ्लक्स आहेत 5. सेकंडरीत NS टर्न आहेत, प्रायमरीमध्ये एवढे टर्न. ठीक आहे. मग टोटल किती फ्लक्स असतील प्रायमरीमधून जाणारे? NP × 5 आणि सेकंडरीमधून जाणारे किती असतील? NS × 5. ठीक. हे लागणार आहे पुढे, कारण आपण सगळ्यात मेन करतो काय, सेकंडरीत किती EMF इंड्यूस होईल आणि प्रायमरीत किती इंड्यूस होईल EMF, ते आपण बघतो. ठीक आहे. ओके. हे ॲट अन इन्स्टंट कार्यक्रम. ठीक आहे. टोटल फ्लक्स लिंक विथ द प्रायमरी, टोटल फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी ॲट अन इन्स्टंट. एका मुमेंटला आपण रिडिंग घेत असतोय तेव्हाच्या या व्हॅल्यू. ठीक आहे. ते ग्राफ करतो. तर सगळ्यात मेन मॅथमॅटिकल पार्ट, वर्किंग अजून संपलेलं नाही. आपण एकदा फ्लक्स काढले. ठीक आहे. इथं आता सुरुवात करतोय. इंड्यूस्ड EMF induced in primary कॉइलमध्ये निर्माण झालेला EMF, त्याला आपण म्हणणार EP. तो किती असेल? फॅरेडे सांगतो -d∅. तर प्रायमरीचे फ्लक्स वापरून d∅/dt. प्रायमरीमधले फ्लक्स किती काढले होते आपण? प्रायमरीमधले फ्लक्स किती होते? NP × 5.
NP into phi. NP is a number of turns तो बाहेर येऊन जाईल minus NP d phi by dt. ठीक है. Okay. Similarly, EMF induced in secondary ते किती ES is equals to minus d phi by dt. सेकंडरी कॉल तर सेकंडरीचे टोटल फ्लक्स सेम टू सेम याच्यासारखंच येईल d by dt of ns into phi आहे याची किंमत मगाशीच काढली आपण फायची ns बाहेर d phi by dt. आपल्याला पाहिजे रेशो. कन्सिडर रेशो. एक रेशो आपण घेतोय तो रेशो आहे ES अपॉन EP. सेकंडरीमध्ये इंड्यूस झालेलं आहे EMF आणि प्रायमरीत इंड्यूस झालेलं आहे EMF. किती ES ची किंमत आहे मायनस NS d phi by dt. ठीक आहे. आणि EP ची किंमत आहे मायनस NP d phi by dt. तिथं आहेच पुढे मायनस मायनस कॅन्सल d phi by dt कॅन्सल. शिल्लक राहिला ES upon EP is equals to NS upon NP. This equation याला म्हणतात इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. known as equation of transformer. आणि हे डिराईव्ह करायला विचारलं जातं. डायग्राम काढायची, कन्स्ट्रक्शन सांगायचं आणि वर्किंगमध्ये हे करायचं तुम्हाला दोनच गोष्टी. इंड्युस्ड प्रायमरीमधलं सेकंडरीमधलं त्यासाठी लागतात त्या दोघांमधनं जाणारे टोटल फ्लक्स. त्यासाठी ते आधीच करावं लागतं. ठीक आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. हा जो रेशो आहे ना NS अपॉन NP चा रेशो बघा एकदम भारी आहे रिलेशन. डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यासारखं दिसते. डायरेक्टली प्रोपोर्शनल. इकडे पण ES अपॉन EP, तिकडे पण NS अपॉन NP. ठीक आहे. सेकंडरी अपॉन प्रायमरी. याच्यावरून एक गोष्ट कळते की जर ट्रान्सफॉर्मरमधली जी सेकंडरी कॉईल आहे त्याच्यात असलेले टर्न्स प्रायमरीपेक्षा जास्त असतील तर सेकंडरीला तयार होणारं व्होल्टेज किंवा EMF हे प्रायमरीपेक्षा पण कसं राहील जास्त राहील. हा जो रेशो आहे एक खास नाव आहे द रेशो NS अपॉन NP. हा जो रेशो आहे NS अपॉन NP इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर रेशो और टर्न्स रेशो. हा जो रेशो आहे ना NS अपॉन NP याच्या व्हॅल्यूला म्हणतात ट्रान्सफॉर्मर रेशो किंवा टर्न्स रेशो. म्हणतात त्याला टर्न्स रेशो. NS अपॉन NP ची व्हॅल्यू. ठीक आहे. कारण त्या व्हॅल्यूवरनं ना दोन टाईप पडतात ट्रान्सफॉर्मरचे. ते आता आपण बघणार आहे. डेरिवेशन इथे कम्प्लिटली एंड झालं. ओके. पुस्तक सिंपल आहे. बघा डेरिवेशन संपलं आहे. फॉर जर आपण कन्सिडर केला आयडियल ट्रान्सफॉर्मरचं बघा वैशिष्ट्य. और आयडियल ट्रान्सफॉर्मर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन डेरिवेशनच्या पुढचं डेरिवेशन ते मागाशी संपलं. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मरचा अर्थ होतो ज्याची इनपुट आणि आउटपुट पॉवर सेम असते. इन पॉवर is equals to output power.
पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती ना, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेजला सध्या आपण EMF म्हणतो. ओके ओके. तर इनपुट पॉवर किती राहील, इनपुट व्होल्टेज किंवा इनपुट EMF म्हणजे प्रायमरीचा EMF आणि इनपुटमधनं वाहणारा करंट, आउटपुट म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीमधनं वाहणारा करंट. एकदम इंटरेस्टिंग गोष्ट ES अपॉन EP करतो. काय करतो, ES आणि EP तिकडे नाही, इकडे काय IP अपॉन IS. कसं रिलेशन आहे व्होल्टेज आणि करंटमध्ये, रिव्हर्स किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनॅलिटी. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती ES अपॉन EP, सगळ्यात मेन गोष्ट कळाली बघा. आता पण मग अशी बघितलं होतं ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP, ट्रान्सफॉर्मर रेशो. पण ES अपॉन EP करंटच्या सोबत उलटं रिलेशन, IP अपॉन IS. सोप्या भाषेत सेकंडरीमध्ये जास्त टर्न असते, सेकंडरीचं व्होल्टेज जास्त आहे. सेकंडरीमध्ये टर्न्स कमी असले सेकंडरीचं व्होल्टेज कमी राहील प्रायमरीपेक्षा. पण करंटच्या बाबतीत उलटा कार्यक्रम राहील. म्हणजे जर आपण सेकंडरीला जास्त व्होल्टेज मिळवण्यासाठी जास्त टर्न्स ठेवले तर करंट मात्र तिथे काय मिळेल, कमी. म्हणजे एका वेळेला एकच गोष्ट वाढते. तुम्ही व्होल्टेज वाढवाल तर करंट कमी होईल, तुम्ही करंट वाढवाल तर व्होल्टेज कमी होईल. ठीक आहे. याला लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त कामाचं आहे ट्रान्सफॉर्मर रेशो. ठीक. EMF आणि टर्न्सचं डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी आहे, पण करंटच्या बाबतीत फक्त रिलेशन रिव्हर्स. ठीक आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी. आता चॅप्टरचा लास्ट टॉपिक, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर टर्न रेशोवरनं त्याचे 2 टाइप्स पडतात बघा. सिंपल, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. एकदम सिंपल. मी याचा टेबल दाखवतो तुम्हाला शेवटी. पहिला पॉईंट स्टेप अप. स्टेप अपचा अर्थ आपण प्रायमरीला जोडलं आहे कमी व्होल्टेज आणि आपल्याला तेच कन्वर्जन कसं करायचं आहे हाय व्होल्टेजमध्ये. म्हणजे सेकंडरीला जास्त व्होल्टेज मिळालं पाहिजे तर सेकंडरीमध्ये नंबर ऑफ टर्न्स जास्त पाहिजे. NS इज ग्रेटर दॅन NP. नंबर ऑफ टर्न्स हे तुम्हाला लाईन म्हणजे पेपरला हे येऊन गेलं आहे PYQ हा बोर्ड्समध्ये. तर पहिला पॉईंट आपल्याला यायचा आहे शब्दात, नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉईल इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी. इकडे उलट आहे, स्टेप डाऊन NS इज लेस दॅन NP. सेकंड, स्टेप अपमध्ये जर सेकंडरीमध्ये टर्न जास्त आहे तर सेकंडरी व्होल्टेज पण जास्त असेल. सॉरी, ES इज ग्रेटर दॅन EP. इकडे काय राहील, ES इज लेस दॅन EP. स्टेप डाऊन, जास्त व्होल्टेज तुम्ही प्रायमरीला जोडणार सेकंडरीला ते कमी होऊन जातं. सेम टर्न सारखं. तिसरा पॉईंट काय राहील, आता जर आपण इतक्यात बघितलं की उलटा होता ना करायला, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. आणि करंटच्या बाबतीत IP अपॉन IS. जर सेकंडरी व्होल्टेज जास्त आहे, सेकंडरी टर्न जास्त आहे तर सेकंडरीचा करंट मात्र कमी आहे, इज लेस दॅन IP. इकडे काय, इकडे जर तुम्ही बघताय प्रायमरीचे टर्न जास्त, प्रायमरीचा व्होल्टेज जास्त तर प्रायमरीचा करंट तो मात्र लहान. ठीक आहे. व्होल्टेज टर्न जास्त होते पण करंट कमी. आयडियली ट्रान्सफॉर्मरसाठी पॉवर दोघांची राहील सेम. ठीक आहे. लास्ट पॉईंट असं लिहितात नावाला पॉईंट वाढवायसाठी. ठीक, टर्न्स रेशो किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो त्याला म्हणतात.
रेशो NS/NP याची जी व्हॅल्यू आहे ती किती येईल? जर न्यूमरेटर मोठा आहे तर व्हॅल्यू येईल ग्रेटर दॅन 1. याची व्हॅल्यू किती? टर्न्स रेशो NS/NP इज लेस दॅन 1. ठीक आहे, याचा एक प्रॉपर टेबल बनवून तुम्हाला दाखवतो. ओके, बघून घ्या एकदा. ठीक आहे, ओके. तर इथं चॅप्टरमधले सगळे टॉपिक संपले. आता आपण जस्ट चॅप्टरच्या खाली दिलेले काही MCQ पास करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे न्यूमरिकल पण करून टाकू. 5 MCQ त्या आधी कम्प्लीट करून. ठीक, टेबल मी दाखवतो तुम्हाला. टेक्स्टबुकमधला टेक्स्टबुकचा पेज नंबर आहे 286. पहिले MCQ आपण करतो. पेज 286 MCQ नंबर 1. ठीक आहे, पहिले MCQ वाचतोय. सर्क्युलर कॉइल ऑफ 100 टन्स and cross sectional area 1 meter square. नंबर ऑफ टर्न्स आहेत 100 आणि एरिया दिलेला आहे क्रॉस सेक्शनल एरिया 1 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, इट इज केप्ट परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आहे 1 टेस्ला. फ्लक्स लिंक विथ द कॉइल. फ्लक्स विचारले ते एकदम सिंपल आहे बघा. आपल्याला माहिती आहे फ्लक्सचा फॉर्म्युला खरं तर आहे B बार डॉट एरिया वेक्टर. आता छोटासा एरिया नाही आहे तर A बार लिहितो, पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की जी कॉईल आहे तुमच्याकडे, जी कॉईल असते सर्क्युलर कॉईल, ती मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर ठेवलेली आहे. म्हणजे हे जर मॅग्नेटिक फील्डचे वेक्टर असतील त्याला परपेंडिक्युलर ती कॉईल आहे. म्हणजे त्या सगळ्या लाईन्स त्या कॉईलमधनं जात आहे. तुम्ही म्हणाल मग इथं परपेंडिक्युलर ते 90 डिग्री टाकतात का? तुम्हाला मी बोललो, विचार करा हा बोर्डचा सरफेस, त्याच्यातनं मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलरली जात आहे. अँगल किती राहील? मॅग्नेटिक फील्ड असेल तर एरिया वेक्टर सुद्धा त्या सरफेसला कसा काढला जातो? परपेंडिक्युलर. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द बोर्ड आणि एरिया वेक्टर सुद्धा परपेंडिक्युलर टू द बोर्ड. मग अँगल किती झाला? 0. म्हणजे फाय इज इक्वल टू B इंटू A. आता फक्त तुम्हाला माहिती फ्लक्स काढताना जर एकच टर्न नाही आपल्याकडे, नंबर ऑफ टर्न्स आहे, यांनी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना, कारण फॉर्म्युला काय NBA, नंबर ऑफ टर्न्सने मल्टिप्लाय करावं लागतं. N आहे 100, B आहे 1, एरिया आहे 1, आन्सर येईल 100 वेबर. ठीक आहे, ऑप्शन आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर B पुस्तक. सेकंड MCQ. एकच सेकंड. सेकंड MCQ असं आहे, कंडक्टर रॉड ऑफ लेंथ L, एक रॉड आहे L लेंथचा, V वेलोमल टू फील्ड B. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड इएमएफ? एकदम सिंपल आहे. आपण एक डेरिवेशन केलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये ह्या चॅप्टरच्या, की ट्रान्सलेशनल मोशन जी असते किंवा लिनियर मोशन होते एखादी कंडक्टरची. एक फ्रेम काढली होती, एक स्लायडिंग वायर होती, स्लायडिंग वायर V वेलॉसिटीने सरकते, मॅग्नेटिक फील्ड ज्याला परपेंडिक्युलर आहे. तर किती EMF तयार होईल? एकदम सिंपल आहे. EMF तयार होतो B, त्या कंडक्टरची लेंथ L, वेलॉसिटी V. आणि ऑप्शन डायरेक्ट तसं आहे. ठीक आहे, फक्त ते ऑप्शनमध्ये कॅपिटल एल झालं आहे, स्मॉल एल पाहिजे. ऑप्शन नंबर A आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर A, MCQ नंबर 2. ओके, थर्ड. थर्ड आहे. आता इथून पुढे जरा कामाचं MCQ.
2 inductor coils. Coil आणि इंडक्टर दोन्ही शब्द एकाच वेळेला वापरले. With inductances 10 and 20 millihenry are connected in series. What is the resultant inductance? एकदमच सोपं आहे. तिसरं करतोय. दोन कसे जोडले ते कनेक्टेड इन सिरीज. दोन इंडक्टर कॉइल सिरीजमध्ये कनेक्ट केला. L1 याचा इंडक्टन्स, L2 सेल्फ इंडक्टन्स हा आहे किती 20 आणि 10 मिली हेनरी 20 मिली हेनरी. तर टोटल इंडक्टन्स रिझल्टंट इंडक्टन्स सिरीज कनेक्शनमध्ये रिझल्टंट इंडक्टन्स किती येतो. डायरेक्ट ॲडिशन रेजिस्टरसाठी आपण रेजिस्टन्समध्ये करतो अशी डायरेक्ट ॲडिशन करतो. किती येणार आहे 10 + 20 म्हणजे आन्सर आहे 30. देताना मिली हेनरी तर आन्सर पण मिली हेनरीतच राहील. ठीक आहे 30 मिली हेनरी ऑप्शन आहे. डायरेक्ट करायचं. पॅरलल जोडले असते तर 1/L1 + 1/L2 केलं असतं आणि आलेल्या आन्सरचा पुन्हा रेसिप्रोकल घेऊन काढला असतं. ठीक आहे रेजिस्टन्स सारखंच. बघून घ्या पुस्तक. MCQ number 4. A current through a coil of self-inductance 10 millihenry. टेक्स्टबुक तर तुमच्याकडे आहेच, पेज नंबर लिहिलेला आहे वरती. A current through a coil of self-inductance 10 millihenry increases from 0 to 1 ampere in 0.1 second. Okay. Induced EMF किती असेल. MCQ नंबर 4. आपल्याला दिलेलं आहे एक कॉईल आहे, तिचा सेल्फ इंडक्टन्स किती दिलेला आहे. सेल्फ इंडक्टन्स आहे 10 मिली हेनरी. 10 मिली हेनरी. मग मिली हेनरीला पहिले ते याच्यामध्ये करून घेतो. 10 × 10⁻³ हेनरी इंडक्टन्स युनिट हेल्प असो म्युच्युअल असो. पुढे आहे करंट इन्क्रीज होतं आहे फ्रॉम 0 to 1 ampere. आपल्याला लागतो चेंज इन द करंट. करंट 0 पासून 1 ampere पर्यंत वाढतोय. चेंज किती झाला 1 - 0 दॅट इज 1 ampere. 0 होता 1 ampere पर्यंत वाढला आणि चेंज किती झाला 1 ampere. त्यासाठी टाईम किती लागला dt 0.1 सेकंड. ठीक आहे. विचारलेला EMF किती इंड्यूस होईल. एकदम सिंपल आहे. फॅराडेज लॉ विचारायचं कॅपिटलने काढलं पाहिजे ना. फॅराडेज लॉला अजून एक नाव मी तुम्हाला बोललो होतो फ्लक्स रूल पण म्हणतो. काय म्हणतात फ्लक्स रूल. तर तो असा आहे E = -dφ/dt. पण आपण जेव्हा सेल्फ इंडक्टन्स शिकलो होतो तेव्हा लिहिलं होतं की एखाद्या कॉईलमधून जाणारे फ्लक्स प्रपोर्शनल असतात त्या कॉईलमधून वाहणाऱ्या करंटला. करंट वाढला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जास्त फ्लक्स, वीक करंट कमी झाला वीक मॅग्नेटिक फील्ड कमी फ्लक्स. आणि आपण लिहिलं होतं φ = Li. इथे टाकावं लागेल. φ जर Li टाकलं केलेलं आहे ऑलरेडी. सो EMF येईल -L dI/dt. हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. मायनसचं चिन्हाचं काही घेणं देणं नाही कारण आपल्याला विचारली मॅग्निट्यूड ऑफ द EMF. सो डायरेक्ट काढू आपण. EMF E = L लिहितो. आता L किती आहे डायरेक्ट याच्यात किंमत टाकतो. ठीक आहे. L आहे 10 मिली. करंट कितीने वाढतोय 1 ampere. टाईम लागला 0.1. 0.1 म्हणजे 10⁻⁻⁴. किती आन्सर येईल. किती आन्सर येईल सांगा. व्हॉट विल बी द फायनल आन्सर. इथं लिहितो आपली स्टाईल सगळीकडे लिहितो. हे 10⁻⁻1 10⁻⁻³ -2 शिल्लक राहतील. 10 × 10⁻². म्हणजेच E = किती होतं इथे 0.1 व्होल्ट. EMFचं युनिट व्होल्ट असतं. 0.1 व्होल्ट. ऑप्शन आहे का आहे. संपला विषय. ठीक आहे. सो दिस इज द फायनल आन्सर. फॉर्म्युला लक्षात ठेवा. E = L dI/dt. दोन कॉईल असत्या त्यांचा म्युच्युअल इंडक्टन्स दिला असता तर M dI/dt. याच्यावरून जास्त न्यूमरिकल येतं. E = L dI/dt.
मायनसचं चिन्ह न्यूमरिकलमध्ये वापरायचं नाही, कारण मॅग्निट्यूड विचारतो. लास्ट MCQ, आजचा लास्ट पॉईंट. लास्ट MCQ. व्हॉट इज द एनर्जी रिक्वायर्ड? प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तुम्ही पण एखाद्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये दिलेला असा क्वेश्चन तुम्ही बघितला असेल एखाद्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये. व्हॉट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू बिल्ड अप अ करंट? करंट बिल्ड करतो काळच आपण पाहिलं होतं. एखाद्या कॉईलमध्ये करंट वाढवण्यासाठी मेहनत करावी लागते, वर्क डन लागतं. ते वर्क डन तो स्टोअर करतो ॲज अन एनर्जी. सो लास्ट MCQ. का कॉईलमध्ये ना आपण करंट बिल्ड करतो. इंडक्टरमध्ये करंट किती वाढवायचं आपल्याला, वाढवत 1 एम्पियर. आणि त्याचा इंडक्टरचा इंडक्टन्स दिलेला आहे 20 मिली हेनरी. 20 मिली हेनरी ऑप्शन तर काय आपल्याला बघावंच लागतील. 20 मिली आहे, ठीक आहे. विचारलेलं किती एनर्जी खर्च करावं, मॅग्नेटिक एनर्जी किती स्टोअर केली जाईल, किती वर्क डन लागेल, काही विचारलं तर हेच करायचं. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मॅग्नेटिक एनर्जी किती खर्च करावी लागते, 1/2 Li², ॲनालॉगस टू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी 1/2 CV². ठीक आहे, ॲनालॉगस असतात, लक्षात ठेवा, विचारलं जातं. शो दॅट. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमधली पण एनर्जी 1/2 CV² असते. इथे कॅपॅसिटर असतो ना, इथं 1/2 Li². किंमत टाकतो. L आहे 20 मिली आणि करंट आहे 1/1चा स्क्वेअर, तर 1च होईल. आन्सर किती येईल, 10 × 10⁻³ म्हणजे एनर्जी येते जूलमध्ये. ठीक आहे. सो 10 मिली जूल म्हणू शकतो आपण. आन्सर तेच तसंच दिलेलं आहे, 10 मिली जूल. MCQ संपलं, चॅप्टर पण संपला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल कवर करू, थेअरी पार्ट संपला. तर एक महत्त्वाची गोष्ट, जसं आपण बघितलेलं आहे की ही मॅग्नेटिक एनर्जी आहे किंवा इंडक्टरने कॉईलने स्टोअर केलेली एनर्जी त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. याच्यासारखंच असतं 1/2 CV² कॅपॅसिटरने स्टोअर केलेली एनर्जी. कधी कधी एनर्जी MCQला लागतं, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी डेन्सिटी म्हणतात त्याला, एनर्जी डेन्सिटी. तर इलेक्ट्रिक फील्डसाठी ते असतं. एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. हे फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे, फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युला असा आहे, इलेक्ट्रिक फील्डसाठी एनर्जी डेन्सिटी असते इलेक्ट्रोस्टॅटिक्स. एनर्जी डेन्सिटी ती असते 1/2 ε0 × E². ही म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू. आणि मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी टेक्स्टबुकमध्ये नाही लागणार, MCQला लागेल कधीतरी. ती असते इथे जसं इलेक्ट्रिक फील्डचा स्क्वेअर आहे तसं इथे मॅग्नेटिक फील्डचा स्क्वेअर आहे. तिथे पण 1/2 राहील, पण इथे μ0 डिव्हाइडला आहे, μ0. ठीक आहे, क्रॉस चेक करून घ्या एकदा फॉर्म्युला. 1/2 ε0 E², एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. आणि इथे पण बघा 1/2, इथे पण 1/2, इथे E², इथे B². काय मॅग्नेटिक फील्ड, तर E ε0 मल्टिप्लायला, इथे μ0 डिवाइडला. ठीक आहे, बेस्ट ऑफ